हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 12वा भक्तियोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वादशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 12 श्लोक क्रमांक 6. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते. त्याला जोडूनच श्लोक क्रमांक 7. तेषामहं संवृधर्ता मृत्युसंसारसागरात् भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसाम्. परंतु जे आपण केलेली सर्वच्या सर्व कर्मे अनासक्त राहून मलाच अर्पण करतात, अनन्य श्रद्धेने आणि योग साधनेने केवळ माझेच ध्यान करून उपासना करतात आणि माझ्यातच चित्त स्थित असलेल्यांचा या मृत्यूरूपी भवसागरातून पार्था मी तत्काळ उद्धार करता होतो. भगवंत श्री येथे स्पष्टपणे सांगत आहेत की कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग असा कोणताही साधन मार्ग असू दे किंवा सगुण उपासना, निर्गुण उपासना असू दे, हे सर्व भगवंत श्रींच्या चरणी अर्पण केले पाहिजे. साधना कोणत्याही प्रकारची असली तरी साधकाचे, भक्ताचे, योग्याचे चित्त सर्वस्वी भगवंत श्रींच्यातच स्थित झालेले असले पाहिजे. त्याचे प्रत्येक कर्म हे भगवंत श्रींच्याच करिता केलेले असले पाहिजे. त्याची प्रत्येक प्रार्थना ही भगवंत श्रींनाच केलेली असली पाहिजे. त्याची योग साधना ही भगवंत श्रींच्याच धारणेवर स्थित झालेली असली पाहिजे. भक्त कोणतेही भजन गात असला, कोणत्याही तीर्थाटनाला जात असला, साधक कोणत्याही प्रकारच्या पंथाचा असला, योगी कोणत्याही मार्गाने योग साधना करत असला, तरी या सर्वांचे साध्य भगवंत श्रीच असले पाहिजे. अशा प्रकारे साधन करणारा साधक भगवंत श्रींना प्रिय आहे. ते त्याचा या भवसागरातून तत्काळ उद्धार करतात. भगवंत श्रींच्या चरणी जर आपण आपल्याला अर्पित केले तर आपल्यातील अहंकार, अहमन्यता नष्ट होते. येथे माझे काहीही नाही, जे काही आहे ते भगवंत श्रींचे आहे, ही भावना हा भवसागर तरुण जाण्यास सहाय्यभूत होते. स्वतःला स्वतःमधून सोडवून घेऊन भगवंत श्रींच्या चरणी समर्पित केल्यावर आपण पूर्ण रिकामे होतो. स्वाभाविकच आपण त्या परमतत्वात विलीन होतो. याची 2 कारणे आहेत. आपण अहंकार सोडून दिल्यावर आपण शुद्ध होतो, भगवंत श्रींच्यातच विलीन होण्यास पात्र होतो. तसेच आपल्याला आपली स्वतःची एक जी ओळख असते ती नष्ट होते. आपण रांगोळीसारखे होतो. रांगोळीला स्वतःची अशी विशेष ओळख नसते. ती जेथे पडते तेथे ती तिचा रंग घेऊन पडते. कोणत्याही जागेवर समरस होते, खुलते, फुलते. आपले तसेच होते. एकदा का आपण स्वतःची स्वतंत्र अशी ओळख विसरलो आणि भगवंत श्रींचे चरणी लीन झालो, सामील झालो की भगवंत श्री सांगतील तेथे आपण सामावून जातो. भगवंत श्रींच्या चरणी मोकळं होण्यात एक विलक्षण मजा आहे. आता आपल्याला स्वतःची ओळख जपावी लागत नाही. त्यामुळे अहंकारामुळे निर्माण होणारे रिपू आपल्याला चिकटत नाहीत. मनमुराद आणि मोकळेपणाने कर्म करावं, स्वच्छंदपणे गीत गावं, ध्यान लावावं, परिणामाची काळजी भगवंत श्रींवर सोपवून शांत जगावे. नाहीतर आपल्याला आपल्या पूजेला, जपाला, ज्ञानाला, साधनेला, ध्यानाला फार फार जपावे लागते. आता आपली ओळखच मुळी योगी अशी झाली आहे. आपल्याकडे काही नाहीच, मग चिंता काळजी करावी असे काही उरलेच नाही. सर्वस्वाचा मालक आता बदलला आहे. तो भगवंत मालक झालेला आहे. तो पाहून घेईल, तो सर्वस्वाची काळजी घेईल. या अशा मुक्तीसाठी भगवंत श्रींची एकमेवा द्वितीय अट आहे की साधकाने भगवंत श्रींच्या चरणी संपूर्ण शरणागत व्हावे.
यावर प्रत्यक्ष भगवंत श्रींवर घमेंडखोरपणाचा आरोप करणारे गीतेचे टीकाकार आहेत. कारण त्यांना गीतोपदेश करणारे भगवंत श्री समजलेच नाही. भगवंत श्री हे परम आत्मब्रह्माचे पूर्ण अवतारी आहेत. ते प्रत्येकाच्या हृदयरूपी गुह्य गुहेत वास करत आहेत. ज्या साधकांना हा मानवी अवतार समज नसेल त्यांनी स्वतःचे हृदयात वसत असलेल्या स्वशी अंतरात्म्याशी तादात्म्य पावावे, एकरूप व्हावे, तरीही त्यांचा आत्मउद्धार होईल. 1 ते 4 या मुद्द्यांमध्ये आपण जे निरूपण केले आहे त्याचा एकत्रित विचार करता या 4 मुद्द्यांच्या एकत्रित निरूपणाच्या पार्श्वभूमिकेवर आता या 2 श्लोकांमधून भगवंत श्री जे सांगत आहेत त्याचा स्पष्ट उलगडा होईल. भगवंत श्री सांगत आहेत की परंतु जे आपण केलेली सर्वच्या सर्व कर्मे अनासक्त राहून मलाच अर्पण करतात. प्रत्येकाने स्वधर्माने प्राप्त स्वकर्म, आपले विहित कर्म तन मन बुद्धी पूर्णपणे वापरून करायचं आहे. परंतु हे असे करताना आपल्याला त्याचा मोबदला कर्मफळ काय आणि किती मिळणार आहे याचा जरासुद्धा विचार करायचा नाही. याच वेळी हे असे कर्म उत्तमात उत्तमच झाले पाहिजे हा उपदेश कर्मयोग्यांसाठी झाला. भगवंत श्री पुढे सांगत आहेत की अनन्य श्रद्धेने आणि योग साधनेने केवळ माझेच ध्यान करून उपासना करतात. आणि भगवंत श्री सांगतात की कर्म पूर्ण श्रद्धेने झाले पाहिजे. केवळ भगवंत श्रींचेच ध्यान आणि उपासना भावभक्तीने झाली पाहिजे. हा उपदेश सगुण उपासकांसाठी भक्तियोग्यांसाठी आहे. यामध्ये भगवंत श्रींनी योग साधनेने असेही म्हटले आहे. योग साधनेने केवळ माझेच ध्यान करून उपासना झाली पाहिजे. योग साधना ही निर्गुण उपासना आहे. याचा अर्थ सगुण उपासकांप्रमाणेच निर्गुण उपासकांसाठीही हा उपदेश केलेला आहे. भगवंत श्री पुढे सांगतात की माझ्या चित्त स्थित असलेल्यांचा हेही महत्त्वाचे आहे. चित्त भौतिक गोष्टीत तदाकार ठेवून उपासना करून काहीही उपयोग नाही किंवा स्वतःचा अभिमान ताठा तसाच राखून भगवंत श्रींची उपासना केली तर अहंकार तसाच जोपासला जाईल. भगवंत श्रींच्या चरणी संपूर्ण शरणागती होणार नाही. येथे सर्व सत्ता त्या योगेश्वराची आहे ही भावना जोपासली जाणार नाही. तोपर्यंत अहंकार नष्ट होणार नाही. केलेली उपासना ही भगवंत श्रींप्रत पोहोचणार नाही. जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत माणूस स्वतःभोवतीच फिरत राहील. त्याच्यात रिपू प्रबल होतील. तो मरणाच्या फेऱ्यातून भोगापवर्गतेतून कधीही बाहेर पडणार नाही. तेव्हा हा उपदेश सर्वस्वी शरणागत होणाऱ्यांसाठी आहे. भगवंत श्री शेवटी सांगतात की या मृत्यूरूपी भवसागरातून पार्था मी तत्काळ उद्धार करता होतो. हा शेवटचा मुद्दा फार मोलाचा आहे. येथे भगवंत श्री मृत्यूरूपी भवसागरातून असं सांगत आहेत. पुढे लगेच त्याला जोडून ते सांगत आहेत की मी तत्काळ उद्धार करता होतो. याला विशेष अर्थ आहे. साधक कितीही अगदी प्रामाणिकपणे पूर्ण शक्तीने ज्ञानयोगाने स्वतःला मुक्त करण्याचा प्रयत्न करत असला तरीही शेवटी त्याला स्वतःला सोडून द्यावेच लागते. एरवी तो अद्वैत होणं शक्य नसतं. अद्वैत झाल्याशिवाय विलिनीकरण होऊ शकत नाही. शेवटी स्वतःला सोडलं की अद्वैत साध्य होतो. तेव्हा साधक भगवंत श्रींना शरण जातो. केवळ तेच त्याला मुक्त करू शकतात. तेव्हा मी तात्काळ उद्धार करता होतो हे महत्त्वाचं आहे. शेवटी साधकाचा उद्धार भगवंत श्रीच करतात. साधक स्वतःला मुक्त करू शकत नाही. भगवंत श्री अशा साधकाला मृत्यूरूपी भवसागरातून मुक्त करतात. हेही मोलाचं आहे. अशा साधकाला मुक्ती मिळते. तो जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतो. तो सायुज्य मुक्त होऊन योगेश्वर चरणी भगवंत श्रींच्या सेवेला वाहून जातो किंवा मृत्यूतून मुक्त जीवन जगत योगेश्वरांचे कार्य करत राहतो. कार्य संपलं की पुन्हा योगेश्वर चरणी सेवेला हजर होतो. भगवंत श्री सांगत आहेत की योगमार्ग कोणताही असला
तरी शेवटी अहंकार गळून जाणं महत्त्वाचं आहे. भगवंत श्रींच्यात विलीन व्हायचं असेल तर अहंभाव राखून चालणार नाही, कारण अहंकार असला की द्वैत भावना आली. अहंकार ज्या क्षणी नष्ट होईल त्याच क्षणी मी त्याला मुक्त करून घेतो. हरिओम.